आपल्या देशातली 2/3 लोकसंख्या अशी आहे की ज्यांच्याकडे नीट जेवायला पण पैसे नाहीत आणि क्लायमेट चेंजचा सर्वात मोठा फटका यांनाच बसणार आहे. अहो, पीक हे ठराविक तापमानामध्ये उगवतं. उष्णता पावसाच्या पॅटर्नवर अवलंबून असते. हे माहिती नाही का तुम्हाला? आणि ज्या दिवशी पेरणी असते, रोवणी व्हायची असते, त्या दिवशी पाऊस पडला तर काय होतं आणि पाऊस नाही पडला तर काय होतं, हे सगळं तुम्हाला माहिती नाही का? हा पूर्ण वेदर पॅटर्न जेव्हा बिघडेल तर पीक कसं उगवेल? 365 दिवसांपैकी 322 दिवस एक्स्ट्रीम वेदर इव्हेंटचे होते मागच्या वर्षी. एकतर ऊन खूप जास्त आहे कुठे ना कुठे, नाहीतर पाऊस कमी जास्त पडतोय किंवा कुठेतरी जबरदस्त वादळ वारा सुरू आहे. अशा परिस्थितीत पीक येईल. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी यांची उत्पादन क्षमता 15 ते 25% घटणार आहे. श्रीमंत माणूस आपल्या उत्पन्नाचा फक्त 1-2% खाण्यावर खर्च करतो, पण गरीब माणूस आपलं 60-70% उत्पन्न जेवणावर खर्चतो. आणि ही सगळी कमतरता कोणाच्या माथ्यावर येऊन आदळणार आहे? त्यांच्याच, ज्यांची खरेदी क्षमता आधीपासूनच कमी आहे, पण यांना खुळखुळा दिलाय, विविध प्रकारचे मनोरंजन दिले गेले आहेत. हे मात्र आपल्याला समजत नाहीये.